राजाभाऊंचं आपल्याशी असलेलं वागणं बघून कविता मनातनं उदास झाली होती. राजाभाऊंचं तिच्याशी असलेलं वागणं दिवसेंदिवस तुटक होत चाललं होतं. त्यांच्याशी कसं वागावं हे तिलाच कळत नव्हतं. घर खर्चासाठीही राजाभाऊ अलीकडे हात आखडता घ्यायला लागले होते. कधीतरी दिवसा 2 दिवसाआड ते तिच्या हातावर 15-20 रुपये ठेवायचे आणि त्यातच तिला भागवायला सांगायचे. राजाभाऊ जाणीवपूर्वक तिची कोंडी करू बघत होते. जणू तिला इथे राहणं अशक्य करून सोडायचा त्यांचा विचार असावा. कविताला हे सगळं कळत होतं, पण वैदेहीनं टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ती हे सगळं सहन करत होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळच्या सुमाराला अचानक वैभव आला. वैभवला पाहून कविता चकित झाली होती. चेहऱ्यावरचे उदास भाव लपवत तिने त्याचं स्वागत केलं. राजाभाऊ आले नाहीत का अजून? सोफ्यावर बसत वैभवनं विचारलं. नाही, पण तुम्ही आज अचानक इकडे कुठे? तुझ्याकडेच आलो होतो. वैदेहीने तुझी चौकशी करायला सांगितलं होतं. बरं. त्यांची तब्येत कशी आहे आता? तिची तब्येत तुझ्यावर अवलंबून आहे. माझ्यावर? हां. तुझा पत्नी म्हणून राजाभाऊंनी मनापासून स्वीकार करावा अशी वैदेहीची इच्छा आहे. तसं झालं तर तिच्या मनावरचं टेन्शन उतरेल असं वैदेहीला वाटतंय. पण मला तरी ते अशक्य वाटतंय हो. कविता मान खाली घालून हलक्या आवाजात म्हणाली. का? ह्यात अशक्य काय आहे? राजाभाऊंना तू आपल्या एवढं अधीन करून घ्यायचं की तू जे काही म्हणशील ते डोळे मिटून त्यांनी मान्य करायलाच पाहिजे ना? कविता विषण्णपणे हसत म्हणाली. त्यांच्या मनात माझ्याविषयी फक्त तिरस्कार भरलाय. तिरस्कार? वैभवनं काहीशा चकित नजरेनं कविताकडे पाहिलं. मनातून तो काहीसा अस्वस्थ झाला. राजाभाऊ जर कवितेत गुंतले गेले नाही तर वैदेहीला त्यांच्यापासून सुटका मिळणार नाही ही गोष्ट त्याला प्रकर्षानं जाणवत होती. म्हणूनच कविताला समजवत तो म्हणाला, त्यांनी तुझा कितीही तिरस्कार केला तरी तू माघार घेऊ नको, कारण राजाभाऊ जर तुझ्यापासून दूर गेले तर त्यात तुझं नुकसान आहे. कविता काही बोलली नाही. वैभवला या विषयावर तिला आणखीन छेडण्याचं धाडस झालं नाही. याबाबत आपण आणखीन काही बोललो तर कदाचित आपल्या मनातला हेतू कविताच्या लक्षात येईल ही भीती त्याला वाटत होती. थोड्या वेळानं वैभव जाण्यासाठी उठला तशी कविता म्हणाली, वैदेही ताईंना सांगा की नाही ठीक आहे, काही सांगू नका, त्यांना सांगा मी ठीक आहे, इतकंच. वैदेहीला हिला काय सांगायचं होतं? वैभव ती पुन्हा काही बोलेल म्हणून क्षणभर थांबला, पण कविता काही बोलली नाही. मग तो तसाच बाहेर पडला. वैभव गेला तरी कविता तशीच बसून राहिली होती. साधारण 10च्या सुमाराला राजाभाऊ आले, नेहमीप्रमाणे प्यायलेल्या अवस्थेत. कविताला सोफ्यावर बसलेली बघून ती आपली वाट बघतीये असं समजून ते म्हणाले, जाऊन झोप. मी तुमचीच वाट बघत होते. जेवणार ना? नाही, तू जेवली नसशील तर जेवून घे. एवढं बोलून तिच्याकडनं उत्तराची अपेक्षा न करता ते आपल्या खोलीत निघून गेले. कवितानं पाहिलं आज त्यांचा चेहरा कमालीचा उदास वाटत होता. प्यायलेले असूनही ते नशेत दिसत नव्हते. डोळ्यात कुठेतरी वेदनेची छटा तरळत होती. कविता त्यांच्या मागोमाग त्यांच्या खोलीत गेली. राजाभाऊ कपडे बदलत होते. ती त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली. काही न बोलता त्यांच्याकडे आसुसलेल्या नजरेनं पाहायला लागली. आता इथे येऊन कशाला उभी राहिलीस? राजाभाऊ कपाळावर आठ्या घालत खेकसल्यासारख्या स्वरात म्हणाले, सांगितलं ना मला जेवायचं नाहीये म्हणून. जा. कुठे जाऊ? कविता त्यांच्या आणखीन जवळ सरकत म्हणाली. अगं मसणात जा, पण माझ्यासमोर न बाजूला हो. मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे. कविताचा सगळा आवेश ओसरला. राजाभाऊंचा तो अवतार बघून ती एकदम घाबरली. घाईघाईनं त्यांच्या खोलीतनं बाहेर पडली. आपल्या खोलीत येऊन ती बिछाण्यावर पडली. तिची अवस्था द्विधा झाली होती. वैदेही, वैभव तिला राजाभाऊंशी जुळवून घ्यायला सांगत होते आणि राजाभाऊ तिच्याकडे बघायला सुद्धा तयार नव्हते. आणखीन किती अपमान सहन करत ती इथे राहणार होती? आणि यातून निष्पन्न तरी काय होणार होतं? तिला स्वतःचाच राग यायला लागला होता. आपल्या ह्या अवस्थेला ती स्वतः जबाबदार होती असं तिला वाटायला लागलं होतं आणि तिच्या मनात हे सुद्धा येत होतं की ती इथे आली नसती तर किती बरं झालं असतं.
बरं ती आली होती तर तिने राजाभाऊंना आपल्याजवळ तरी येऊ द्यायला नको होतं. पण इथलं सुखसंपन्न जीवन बघून इथेच राहण्याच्या मोहपायी नकळत नको ती चूक करून बसली होती आणि त्या चुकीची किती मोठी शिक्षा आता तिला भोगायला लागत होती. बिछाण्यावर पडल्या पडल्या कितीतरी वेळ कविता ह्या असल्या विचारात हरवून गेली होती. अचानक तिचं लक्ष दाराकडे गेलं. दारात राजाभाऊ उभे होते. त्यांना बघताच ती धडपडून उठून बसली. नकळत तिची छाती धडधड करायला लागली. आपला गळा दाबायला तर आले नाहीत ना, या शंकेने तिचे हातपाय गार पडल्यासारखे झाले. पण राजाभाऊ पुढे आले नाहीत. काही क्षण दारात थांबले आणि माघारी वळले. राजाभाऊ कशासाठी आले होते मग? आपण जागे आहोत क्या झोपलेले आहोत हे बघायला? कविता काही वेळ तशीच बसून विचार करत राहिली. शेवटी न राहून उठली आणि राजाभाऊंच्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली. राजाभाऊ अलमारीच्या समोर उभं राहून ग्लास भरत होते. राजाभाऊंना थांबवावं, आणखी पिऊ नका म्हणून सांगावं असं तिला वाटत होतं. पण मगासचा त्यांचा अवतार आठवून पुढे होऊन तसं काही बोलायची हिंमत तिला होत नव्हती. राजाभाऊंनी ग्लास भरला, तोंडाला लावला, एका दमात रिकामा करून टाकला आणि मग रिकामा ग्लास टेबलवर ठेवत ते कविताकडे बघून हसले. कविता आणखीन भयभीत झाली. अजूनही माझ्यावर नाराज आहेस? राजाभाऊ तिच्याजवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत हसून म्हणाले. कवितानी काहीशा अविश्वासानं त्यांच्याकडे बघितलं. जणू राजाभाऊंच्या हसण्यावर, त्यांच्या बोलण्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. नाराज तर तुम्ही आहात माझ्यावर. स्वतःला सावरत कविता खाली मान घालत म्हणाली. मी? चे, अगं मी कधीतरी तुझ्यावर नाराज होईन का? तू तर माझं सर्वस्व आहेस. तू. नशेमुळे त्यांचे शब्द अडखळायला लागले होते. शरीराचा तोल जायला लागला होता. कविताने त्यांना आधार दिला, बेडवर आणून बसवलं. राजाभाऊंनी तिचे दोन्ही हात हातात धरले आणि विनवणी करावी तशा स्वरात म्हणाले, तू जाऊ नको. मला सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय राहू शकत नाही मी. हे बघ, आता पुन्हा मला सोडून जाऊ नकोस तू. कविताच्या डोळ्यात पाणी तरळलं. मनात हजार कारंजी फुटल्यासारखी झाली. आवेगानं त्यांचं मस्तक आपल्या छातीशी धरत ती म्हणाली, नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. राजाभाऊंनी आपले डोळे बंद करून घेतले होते. कविता मोठ्या प्रेमानं त्यांच्या केसातनं बोटं फिरवत होती. राजाभाऊंनी आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती लपेटले होते. आपलं मस्तक तिच्या छातीवर घुसळत ते म्हणाले, सगळेजण माझी चेष्टा करतात, टर उडवतात. मला म्हणतात की मी त्या पोरीत असं काय पाहिलं, का त्या पोरीच्या नादाला लागलो मी. पण मी तिच्याकडे का ओढला गेलो हे तुला माहिती आहे ना. तू जर मला आपल्यापासनं दूर ठेवलं नसतंस तर मग मी कशासाठी. हे ऐकलं आणि कविताचं शरीर एकदम ताठ झालं. मनातली कारंजी एकदम मिटून गेली. सगळा आवेग क्षणात ओसरल्यासारखा झाला. राजाभाऊ तिला वैदेही समजून म्हणत होते, हे बघ वैदेही, केवळ तू हट्ट धरलास म्हणूनच मी तिला घरात ठेवून घेतलंय, नाही तर मला ती समोर सुद्धा नकोशी वाटतेय. कविताला समजून चुकलं होतं. राजाभाऊंच्या मनात तिच्याविषयीची आडी फार खोलवर बसली आहे. तिने कितीही प्रयत्न केला तरी ही आडी काढून टाकणं तिला शक्य होणार नव्हतं. राजाभाऊंच्या मनात केवळ वैदेही होती आणि ते स्थान कविताला द्यायला ते कधीही तयार होणार नव्हते. वैदेहीच्या हट्टाखातर त्यांनी कविताला आपल्या घरात आसरा दिला होता, पण त्यापुढे जाऊन कविताशी लग्न करण्याचा वैदेहीचा हट्ट मात्र ते कधीच पूर्ण होऊ देणार नव्हते. एवढं सगळं स्पष्ट झाल्यावर कवितानंही ती आशा सोडून दिली होती. राजाभाऊंच्या वागण्यात अद्यापही कसलाही बदल झालेला नव्हता. ते आपला जास्तीत जास्त वेळ घराबाहेर काढत होते. कविताशी त्यांचं बोलणंही हां एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. कविताही आता त्यांच्या बाबतीत बरीच बेफिकीर बनली होती. पूर्वीसारखी ती आता त्यांची वाट पाहत जागत बसत नव्हती. त्यांना स्वतःहून काही हवं नको विचारत नव्हती.
त्यांनी नाश्ता मागितला तरच देत होती. एक कर्तव्य म्हणून जेवायचं का विचारत होती. हो म्हणाले तर ठीक, नाही म्हणाले तर आग्रह करत नव्हती आणि वाद अजिबात घालत नव्हती. एक दिवस सुट्टीच्या दिवशी कधी नव्हे ते राजाभाऊ घरी होते. कविता हॉलमधल्या मोठ्या आरशासमोर उभी राहून केस विंचरत होती. राजाभाऊ सोफ्यावर बसून वर्तमानपत्र चाळत होते. अचानक कविताकडे बघत ते म्हणाले, तू काही खात पीत नाहीस का काय? चेहरा बघ कसा पिवळट पडलाय. कविता काही न बोलता आपलं काम करत राहिली. नाश्ता झाला असेल तो घेऊन ये आणि तूही माझ्याबरोबर नाश्ता कर. कविता मुकाट्यानं नाश्ता घेऊन आली. आज मी कुठे बाहेर जाणार नाही आहे, घरातच राहणार आहे. हेच शब्द राजाभाऊंनी काही दिवसांपूर्वी म्हटले असते तर कविता एकदम आनंदून गेली असती. पण आज का कोण जाणे, ते दिवसभर घरात राहणार आहेत हे ऐकून ती काहीशी घाबरली. नाश्त्याच्या रिकाम्या प्लेट उचलून ती जायला लागली तसे राजाभाऊ म्हणाले, प्लेट्स ठेवून परत ये, मला तुझ्याशी बोलायचंय. कविताच्या छातीची धडधड आणखीन वाढली. राजाभाऊंना आपल्याशी काय बोलायचंय? यापुढे तू तुझी सोय दुसरीकडे बघ असं तर हे काही सांगणार नाहीत ना. कविता धडधडत्या हृदयानं परत आली. त्यांच्यापासून थोड्या दूर असलेल्या खुर्चीत बसली. राजाभाऊंनी एक सिगरेट पेटवली. सिगरेटचे कश घेत तिच्याकडे बघत म्हणाले, तुझ्याकडे दुसऱ्या चांगल्या साड्या नाही आहेत. कितीतरी दिवस मी तुला याच 2 साड्यात बघतोय. साड्या खूप आहेत पण त्या वापरायला मन होत नाही. का? नेसून उगीच खराब होऊन जातील. खरं तर त्यांच्या काला तिला वेगळं उत्तर द्यायचं होतं पण धाडस झालं नव्हतं. झाल्या खराब तर झाल्या ना, दुसऱ्या आणता येतील. आणि लिझाला सांगून घरकामाला एखादी बाई ठेव. त्याची काय गरज आहे? नाही कशी, सगळी कामं तू एकटीच कुठवर करत राहणार आहेस. कविता गप्प राहिली. राजाभाऊही काही वेळ गप्प राहिले. मग उठले, बाटली आणि ग्लास घेऊन आले. सकाळी सकाळी पिणं चांगलं नाही हो. प्यायचीच असेल तर रात्री जेवणापूर्वी थोडी घेत जा, पण असं दिवस रात्र एकसारखं पिणं. त्यांनी वळून तिच्याकडे पाहिलं पण काही बोलले नाहीत. ग्लास रिकामा करून बाजूला ठेवला. मग डोळे मिटून मान सोफ्यावर टेकवली. ते काही बोलतील म्हणून कविता काही वेळ तशीच बसून राहिली. शेवटी कंटाळून खुर्चीवरनं उठणार तोच अचानक त्यांनी विचारलं, वैदेहीची भेट कधी झाली होती? एकदा भेटल्या होत्या. माझ्या संदर्भात काही म्हणाली होती? कवितानं नुसती नकारार्थी मान हलवली. बराच वेळ ते काही न बोलता एकटक नजरेनं तिच्याकडे बघत राहिले. पण तिच्याकडे बघत असूनही ते तिच्याकडे बघत नव्हते. त्यांची नजर हरवल्यासारखी दिसत होती. अचानक स्वतःशी बोलावं तशा स्वरात म्हणाले, कोणतीही स्त्री असं करणार नाही, मग वैदेहीने असं. कविता गप्प राहिली. तसे राजाभाऊ पुढे म्हणाले, ती नेहमी माझ्यापासनं लांब लांब राहिली, उदास राहिली, स्वतःतच हरवल्यासारखी राहिली. कविता काहीतरी बोलणार होती त्याचवेळी अचानक दरवाज्यावर कोणाची तरी थाप पडली. राजाभाऊंनी दचकून कविताकडे बघितलं. कवितानं खांद्यावरचा पदर सारखा केला आणि दरवाजा उघडण्यासाठी ती उठली तर राजाभाऊ तिला थांबवत म्हणाले, दरवाजा मी उघडतो, तू तुझ्या खोलीत जा. कविता आत निघून गेल्यावर राजाभाऊंनी दरवाजा उघडला. दारात त्यांचे 2-3 मित्र उभे होते. त्यांना बघताच राजाभाऊ मनातनं अस्वस्थ झाले, कारण कविताच्या संदर्भात येता जाता त्यांची टिंगलटवाळी करणारे हेच मित्र होते. अरे वा, सकाळी सकाळीच का वा. राजाभाऊंच्या हातातला ग्लास बघून एक जण म्हणाला. बाकीचे खो खो करून हसले. राजाभाऊंनी घाईघाईनं हातातला ग्लास टिपॉयवर ठेवला. सगळेजण सोफ्यावर बसल्यावर एक जण म्हणाला, आमच्या नवीन वहिनी कुठे दिसत नाहीयेत. बाकीच्यांनी त्याची री ओढली. सगळेजण राजाभाऊंकडे चेष्टायुक्त नजरेनं बघत होते. त्यांनी हसून टाळण्याचा प्रयत्न केला पण बहुतेक आज सगळे मित्र ठरवून आलेले असावेत. दुसरा एक जण राजाभाऊंकडे बघून डोळे मिचकवत म्हणाला, अराव, आमची नजर लागल म्हणून वहिनीला पडद्यात नाही ना ठेवलं तू. राजाभाऊ कमालीचे अस्वस्थ झाले होते पण चेहऱ्यावर उसनं हसू आणत म्हणाले, बोला तुम्ही काय घेणार?
नाही आज आहे ना, आज आम्ही वहिनीच्या हातचा चहा प्यायला आलोय, एक जण म्हणाला. राजाभाऊ आत आले, कविताला म्हणाले, चहा कर, पण चहा घेऊन तू बाहेर येऊ नको. हे लोक तुझीही चेष्टा करायला मागे पुढे पाहणार नाहीत. कविताला सूचना देऊन ते बाहेर येऊन गप्पा मारत बसले. थोड्या वेळानं पुन्हा आत जाऊन स्वतःच चहाचा ट्रे घेऊन बाहेर आले. अरे काय, वहिनी बाहेर येणार नाही का, एका मित्रानं विचारलं. मी बराच आग्रह केला तिला, पण ती लाजती आहे, राजाभाऊ हसल्यासारखं करत म्हणाले. मित्रांनी पुन्हा त्याची टर उडवायला सुरुवात केली. एक जण एकदम बोलून गेला. अरे म्हातारपणात गुडघ्याला बाशिंग बांधायचं कसं काय सुचलं भाऊ तुला. राजाभाऊ आधीच थोडेफार नशेत होते, त्यात मित्रांचं हे कुत्सित बोलणं. नकळत राजाभाऊ संतापल्यासारखे झाले. त्यांचे ओठ थरथरायला लागले. काहीतरी बोलण्यासाठी त्यांनी हाताचा आधार घेतला, पण संतापल्यामुळे त्यांचा हात थरथरायला लागला होता. टिपॉयवर चहाचा ट्रे ठेवला होता. संतापाच्या भरात त्यांनी टिपॉय एका बाजूला ढकलला, तसा टिपॉयवरचा ट्रे खाली पडला. गरम गरम चहाचे कप उलटले. सगळीकडे चहा पसरला गेला. तिघही मित्र काहीशा विस्फारित नजरेनं त्यांच्याकडे पाहायला लागले. ज्या मित्रानं त्यांच्यावर उपरोधिक चेहरा मारला होता त्याचा चेहरा एकदम गोरामोरा झाला होता. काही न बोलता तो उठला, हॉलमधनं बाहेर पडला आणि त्याच्या पाठोपाठ इतर दोघेही उठले. अच्छा चलतो, आम्ही येतो, असं म्हणत ते बाहेर पडले. राजाभाऊंनी त्यांना अडवायचा अजिबात प्रयत्न केला नाही. त्यांचं सगळं शरीर अजूनही संतापानं थरथरत होतं. काही वेळानं कविता बाहेर आली. खाली पडलेले कप उचलले, ट्रेमध्ये ठेवले. ट्रे उचलून ती आत जायला लागली. राजाभाऊंनी तिच्या हातातला ट्रे हिसकावून घेतला आणि खाली आपटला. कविता एक शब्दानंही बोलली नाही. राजाभाऊंनी खाली पडलेल्या ट्रेला एक ठोकर मारली आणि तरा ते चालत बाहेर पडले. रात्री 11च्या सुमाराला ते घरी परतले तेव्हा त्यांचा अवतार बघण्यासारखा झाला होता. त्यांचा चेहरा उतरला होता, केस विस्कटलेले होते आणि अतिशय थकल्यासारखे त्यांचे खांदे झुकलेले होते. कविताकडे न बघता ते आपल्या खोलीत आले, बिछाण्यावर पडले. कपडे तरी बदला, त्यांच्या मागोमाग खोलीत येत कविता म्हणाली. त्यांनी वळून तिच्याकडे बघितलं आणि काही न बोलता नुसते तिच्याकडे बघत राहिले. मग कवितानंच पुढं होऊन त्यांच्या अंगातला शर्ट काढला, बूट काढले. राजाभाऊंनी कविताचा हात धरून तिला आपल्या जवळ बसवलं. काही वेळ ते नुसते तिच्याकडे बघत राहिले आणि मग अचानक त्यांनी तिला विचारलं, कविता मला खरं सांग, खरं सांगायचं, मी म्हातारा झालोय का. कविता काय उत्तर देणार. राजाभाऊ खरोखर म्हातारे झालेत. आजवर न जाणवलेल्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आज कविताला स्पष्टपणे दिसत होत्या. राजाभाऊंनी आपल्या दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरला. काही क्षण ते तिच्या डोळ्यात बघत राहिले. मग तिच्या चेहऱ्यावरचे हात काढून घेत एखाद्या उन्मळलेल्या झाडासारखे बिछाण्यावर पडले. धाडकन बिछाण्यावर त्यांनी आपलं शरीर झोकून दिलं. त्यांचा श्वास जोरजोरात होत होता. कविता काही वेळ त्यांच्याकडे बघत राहिली, मग उठली, आपल्या खोलीत निघून गेली. राजाभाऊ म्हातारे झाल्याची जाणीव तिलाही कुठेतरी अस्वस्थ करून गेली होती. मनाला झालेली जाणीव कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालली होती. रात्रंदिवस ती जाणीव राजाभाऊंना आतल्या आत कुरतडायला लागली होती. आपण अजून म्हातारे झालेलो नाही आहोत, अजूनही आपल्या तो पूर्वीचा जोश कायम आहे, असं ते स्वतःला पुन्हा पुन्हा बजावण्याचा प्रयत्न करत होते. पण जेव्हा केव्हा कविता समोर यायची, तिच्या रसरसलेल्या तरुण शरीराकडे ते बघायचे, तेव्हा त्यांना स्वतःचा तिरस्कार वाटायला लागायचा. आपण खरोखर म्हातारे झालो याची त्यांना तीव्रतेनं जाणीव व्हायची. अशावेळी कवितेच्या नजरेला नजर द्यायचं धाडस त्यांना व्हायचं नाही. त्याचा परिणाम म्हणून कविताला ते आता जास्तीत जास्त टाळायला लागले होते. पूर्वीपेक्षा जास्त वेळ घराबाहेर काढायला लागले होते. त्यांचं पिण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा बघावं तेव्हा ते नशेतच असायचे. घर खर्चाबाबतही ते बेपर्वा होत चालले होते. त्यांचा सगळा पगार तर दारूतच जात होता. हळूहळू घरातलं सोनंही एक एक करून बाजारात जात होतं. कधी नव्हे ते मित्रांकडनं उधार उसनवारही घेत होते. कविता हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होती.
राजाभाऊ दारूपायी सगळं घर उद्ध्वस्त करायला निघालेत हे तिला कळत होतं, पण ती गप्प होती. त्यांना अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हती, कारण ते ह्या घराचे मालक होते. जे काही होतं ते सगळं त्यांचंच तर होतं. ती ह्या घरात केवळ आश्रित होती. तिच्या या घरावर, या घरातल्या वस्तूंवर कुठलाही अधिकार नव्हता. मग ती त्यांना कशी अडवणार होती? कोणत्या अधिकारानं ती त्यांना रोखू शकत होती? त्यांच्या या दारूच्या व्यसनापायी कविताला कित्येकदा उपाशी पोटी राहावं लागत होतं. पण राजाभाऊंना त्याची पर्वा वाटत नव्हती. अर्थात पर्वा करायला ते शुद्धीवर असायचे कुठे. एक दिवस राजाभाऊंनी घरातला एक दागिना मोडून त्या पैशातनं व्हिस्कीच्या एकदम 5-6 बाटल्या खरेदी करून आणल्या. ते पाहून यावेळी मात्र कविताचं मस्तक सणकल्यासारखं झालं. कालपासून तिच्या पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. भुकेनं तिची सहन करण्याची शक्ती संपुष्टात आली होती. राजाभाऊ बाहेर गेल्यावर तिने त्या सगळ्या बाटल्या उचलल्या आणि आपल्या खोलीत आणून ठेवल्या. अपेक्षेप्रमाणे रात्री आल्यावर अलमारीतल्या बाटल्या नाहीशा झालेल्या बघताच राजाभाऊ संतापले. या अलमारीला हात कोणी लावला होता? कविता जणू त्यांच्या बोलण्याची वाट बघत होती. ती त्यांच्या समोर येऊन उभी राहत म्हणाली, कालपासून मी उपाशी आहे. मग मी काय करू? राजाभाऊ बेफिकीरपणे हात उडवत म्हणाले, तुमच्याकडे दारू प्यायला पैसे आहेत आणि घरात द्यायला पैसे नाही आहेत. कविताही चिडली होती. कुठे ठेवल्या? राजाभाऊ तिचे दोन्ही दंड धरून तिला गदा गदा हलवत म्हणाले, लवकर सांग. नाही सांगणार. कविताही हट्टी स्वरात म्हणाली, सांग बरं, नाहीतर मग. असं म्हणत राजाभाऊंनी तिचा परत गळा पकडला. कविता घुसमटल्या आवाजात किंचाळायला लागली. अचानक राजाभाऊंनी तिला एका बाजूला ढकललं आणि ते धावत तिच्या खोलीत गेले. कविता तिथेच बसून आपलं कपाळ बडवून घेत रडायला लागली. राजाभाऊ बाटल्या घेऊन परत आपल्या खोलीत आले. कविताकडे दुर्लक्ष करून आरामात बसून पीत राहिले. कविता गुडघ्यात डोकं खुपसून बराच वेळ मुसमुसत राहिली, पण राजाभाऊंनी तिची अजिबात दखल घेतली नाही. सकाळी कविताला जाग आली तेव्हा राजाभाऊ घरात नव्हते. बहुतेक सकाळी लवकर उठून निघून गेले होते. पण जाताना 10-10च्या 3-4 नोटा टेबलवर ठेवून गेलेले दिसत होते. नोटा पाहून कविता मनातनं जळफळली. मनात आलं त्यांच्या त्या पैशाला हातही लावू नये, पण भुकेनं पोटातली आतडी पिळवटून गेली होती. तिने नोटा उचलल्या, बाजारातनं सामान आणलं, स्वयंपाक केला. 2 दिवसांनंतर पोटात अन्न गेल्यामुळे डोकं जरा शांत झालं. विचार करायची शक्ती परत आली. राजाभाऊंचं दिवसेंदिवस तोल सुटत चाललेलं वागणं वैदेहीच्या कानावर घालायला हवं असं तिला वाटत होतं. केवळ वैदेहीच राजाभाऊंना सावरू शकेल याची जाणीव तिला झाली होती. पण वैदेहीच्या आईच्या भीतीने वैदेहीच्या घरी जायला तिचं मन धजावत नव्हतं. वैभव आला असता तर त्याच्याकरवी ही गोष्ट वैदेहीच्या कानावर घालता आली असती, पण वैभवसुद्धा त्या दिवसानंतर परत आलेला नव्हता. दिवसभर कविताच्या डोक्यात अशा विचारांची चक्र फिरत राहिली. त्या रात्री राजाभाऊ घरी परत आलेच नाहीत. आजवर असं कधी झालं नव्हतं. रात्री उशीर करून का होईना, पण ते घरी परत यायचे. पण आज कविता रात्रभर त्यांची वाट बघत जागत बसली होती. मनात नाही ते शंका येत होत्या. त्या शंकांनी तिच्या हृदयाचं पाणी पाणी होत होतं. आज काही नाही तरी ते आहेत म्हणून निदान आपल्या डोक्यावर छप्पर तरी आहे. उद्या राजाभाऊंचं काही बरं वाईट झालं तर आपलं काय होणार, या शंकेने ती अस्वस्थ होत होती. दिवस उजाडला तरी राजाभाऊ आले नाहीत हे बघून कविता मनातनं चांगली हाबकली होती. वैदेहीकडे जायचा विचार करत होती, पण तेवढ्यात दरवाजा वाजला. कवितानं उठून दरवाजा उघडला. दारात राजाभाऊ उभे होते. लाल झालेले डोळे, केस विस्कटलेले, अंगावरचे कपडे चुरगळलेले, काही ठिकाणी धुळीनं माखलेले सुद्धा. कविताशी काही न बोलता ते तडक आपल्या खोलीत गेले. बिछाण्यावर आडवे झाले. कवितानी त्यांच्याशी बोलायचा, त्यांना काही विचारायचा प्रयत्न केला नाही. ते सुखरूप आहेत यात तिने समाधान मानलेलं होतं. 2-1 तास झोप झाल्यावर राजाभाऊ उठून बाहेर आले. कविताला पाहताच त्यांनी आपले खिसे चाचपायला सुरुवात केली, पण सगळे खिसे रिकामे होते. राजाभाऊंनी मान खाली घातली आणि कविताकडे न बघता पुन्हा बाहेर पडले. संध्याकाळी कविताने स्वयंपाक वगैरे काही केला नाही.
रात्रीचं जे काही थोडंफार शिळं राहिलं होतं त्यावर भागवलं. राजाभाऊ नेहमीप्रमाणे खूप रात्र करून घरी येतील आणि काही खाणार वगैरे नाहीत असं तिला वाटलं होतं, पण नेमके आज ते लवकर परत आले आणि आल्या आल्या त्यांनी जेवायला मागितलं. मी नाही काही केलेलं. का? तुम्ही जेवायचं सोडून दिलं, मग मी स्वयंपाक करायचं सोडून दिलं. राजाभाऊ हसून म्हणाले, काही हरकत नाही, चल आज हॉटेलमध्ये जेवायला जाऊ. मी खाल्लंय कालचं थोडंफार, शिळं होतं ना उरलेलं. मग काय झालं, माझ्याबरोबर आणखीन थोडं खा. राजाभाऊ आग्रही स्वरात म्हणाले. कविता चकित झालेली होती. आज बऱ्याच दिवसांनी ते तिच्याशी एवढ्या सौम्यपणे बोलत होते. त्यांचा मूड जायला नको म्हणून कवितानी मग जास्त आडेवेडे घेतले नाहीत. ती कपडे बदलायला आपल्या खोलीत गेली. ती तयार होऊन येईपर्यंत राजाभाऊ पीत राहिले होते. कविता येताच उठून उभे राहिले आणि अचानक म्हणाले, तू बस, मी इथे घेऊन येतोय. आणि तिच्या उत्तराची वाट न बघता ते बाहेर निघून गेले. कविता तशीच सोफ्यावर बसून त्यांची वाट बघायला लागली. तास गेला, 2 तास झाले. कविता वेड्यासारखी त्यांची वाट बघत राहिली होती, पण राजाभाऊ काही आले नाहीत. कविता वाट पाहून पाहून कंटाळली. शेवटी वैतागून दरवाजा बंद करण्यासाठी उठली. तेवढ्यात राजाभाऊ आले मोकळ्या हाताने. तिच्या नजरेला नजर न देता ते आपल्या खोलीत गेले. कविता क्षणभर तशीच थांबली, मग तावातावानं त्यांच्या मागोमाग गेले. राजाभाऊ अलमारीतनं बाटली काढत होते. ती काही बोलायच्या ते तिच्याकडे बघून हसले. मग ग्लासात व्हिस्की ओतून तिच्याजवळ येत म्हणले, तू कधी घेतली का? नुसतं बोलून ते थांबले नाही, तर हातातला ग्लास त्यांनी तिच्या ओठाजवळ नेला. कविता त्यांचा हात बाजूला करत 2 पावलं मागं सरकत नाराजीच्या स्वरात म्हणाली, मी कधी घेतलेली नाही आहे आणि घ्यायची इच्छासुद्धा नाही आहे. अगं एक घोट घेऊन बघ. ग्लास पुन्हा तिच्या तोंडासमोर करत राजाभाऊ म्हणाले, नाही. असं म्हणत कविताने तोंड बाजूला वळवलं. राजाभाऊ मोठ्यांदा हसले. ग्लास तोंडाला लावून त्यांनी तो एका दमात रिकामा केला. कविता कपाळावर आठ्या घालत वळली, आपल्या खोलीत जायला निघाली. तसं राजाभाऊंनी पुढे होऊन तिचा हात पकडला आणि म्हणाले, कुठे चालली आहेस? माझ्या खोलीत. आज इथेच झोप. राजाभाऊ धुंद नजरेनं तिच्याकडे बघत म्हणाले, नाही, मला इथे झोप येणार नाही. आपला हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत ती तीव्र स्वरात म्हणाली, अगं असं काय करतेस? मी आवडत नाही का तुला? बऱ्याच दिवसांनी झालेल्या राजाभाऊंच्या स्पर्शानं क्षणभर कविता उत्तेजित झाली होती, पण मग झटकन तिने स्वतःला सावरलं. एकदा झालेली चूक पुन्हा करायची नाही, तिने स्वतःला बजावलं. चटकन तिने आपला हात सोडवून घेतला आणि राजाभाऊंना काही कळायच्या आत ती त्यांच्या खोलीतनं बाहेर पडली. कविता जाताच राजाभाऊंचा सगळा आवेग ओसरल्यासारखा झाला. आपण आता म्हातारे झालोय म्हणून कविता आपल्याला टाळतीये या जाणीवेनं ते मनातनं एकदम अस्वस्थ झाले. त्या दिवसापासून राजाभाऊ आणखीन खंगल्यासारखे झाले होते. कविताचं तरुण रसरसलेलं शरीर पाहिलं की त्यांना आपल्या म्हातारपणाची आणखीन तीव्रपणे जाणीव व्हायची. कविताच्या डोळ्यात आपल्याविषयी वाटणारी घृणा बघायला मग लागू नये म्हणून ते आता स्वतःच तिच्याजवळ जायला घाबरायला लागले. आपल्या मनातली ही भीती दूर करण्यासाठी आणि आपण अजूनही तरुण आहोत याची स्वतःला खात्री पटवण्यासाठी त्यांनी आता बाजूच्या स्त्रियांचा आधार घ्यायला सुरुवात केली होती. माणसाचा एकदा तोल सुटला की स्वतःला सावरणं त्याला फार अवघड होऊन जातं. चांगल्या वाईटाचं भान सुटल्यासारखा तो वेगानं अधःपतनाच्या दिशेनं घसरत जातो. राजाभाऊंच्या बाबतीत तेच घडत होतं. बाई आणि बाटली या दोन्ही व्यसनांच्या ते पुरते आहारी गेले होते. त्यासाठी त्यांना आता सतत पैशाची गरज भासत होती. घरातल्या विकण्यासारख्या सगळ्या चीजवस्तू संपल्या होत्या. मित्रांनी अगोदर घेतलेलं कर्ज परत न केल्यामुळे पुन्हा पैसे द्यायला नकार दिला होता. आणि अशा परिस्थितीत राजाभाऊंच्या पुढे एकच मार्ग उरला होता, कंपनीत अफरातफर करण्याचा. आणि तोच मार्ग हळूहळू त्यांनी अनुसरायला सुरुवात केली होती. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.